आजच्या काही देवळाली मतदारसंघातील पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे आमदार शिवाजीराव गर्जे, आमदार अनिल भाईदास पाटील, आमदार सरोज अहिरे, आमदार हिरामणजी खोसकर, आमदार संजय खोडके, माजी खासदार देविदासजी पिंगळे, आमचे रावेरचे अध्यक्ष उमेश नेमाडेजी, योगेश डिसलेजी, युवकांचे जळगावचे अध्यक्ष अरविंद चितोडियाजी, विष्णुपंत म्हैसदुणेजी, बाळासाहेब मस्केजी, सोमनाथ बोराडेजी, प्रमोद हिंदुरावजी, लतीफ तांबोळेजी, संजय बोरगेजी, दौलत पाटीलजी, दिलीप थेटेजी, महेंद्र पानसरेजी, सर्व उपस्थित असणारे जे माझे देवळाली विधानसभा मतदारसंघातील मान्यवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणारे, विशेषतः सचिन पंडितराव पिंगळे, शरद रामदास गायखे, विष्णुपंत मोतीराम थेटे, आकाश बाळासाहेब पिंगळे, प्रहारमधनं आपल्या पक्षात येत असलेले संतोष गायधनेजी, दत्तात्रय कातडजी, गोरख जाधवजी, मदन गायकवाडजी, कैलास टिळेजी, आकाश ढोंगेजी, चिंतामण टिळेजी, भाऊसाहेब टिळेजी, रामदास तुंगारजी, तसंच सुदाम जाधवजी, संदीप मोरेजी, किरण वायकंडेजी, सुनील लहांगेजी, भाऊराव तुंगारजी, रंगनाथ टिळेजी, रोहिदास भोईरजी, प्रदीप पिंगळेजी, शरद अडावजी, अगस्ती फडवळजी, त्र्यंबकेश्वर तालुक्यातले आमचे इगतपुरी विधानसभा मतदारसंघाचे आमच्या हिरामण खोसकर साहेबांनी आणि तिथल्या सहकारी मित्रांनी प्रयत्न करून त्यांच्या प्रयत्नाला यश आलं आणि त्याच्यातनं विशेषतः माझ्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातनं आलेले कृष्णा काशीजी, संतोष तुपलोंडेजी, कोंडाजी जाधवजी, काळू तात्या तुपलोंडेजी, विलास चव्हाणजी, राजेंद्र डबाळेजी, कृष्णा तुपलोंडेजी, हरी तुपलोंडेजी आणि इतर असंख्य सहकारी मित्र, पत्रकार बंधू भगिनींनो, तरुण मित्रांनो, एकंदरीतच आपण सगळेजण मिळून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करतो आणि काम करत असताना दर आठवड्याला सहसा मंगळवारी आपण पक्षप्रवेशाचा कार्यक्रम इथं किंवा पक्षाच्या कार्यालयामध्ये किंवा देवगिरीमध्ये घेत असतो. मला आपले आमदार सरोजताई अहिरे आणि हिरामण खोसकरांनी पण सांगितलं, विष्णुपंत म्हैसदुणेंनी पण सांगितलं की दादा असे सहकारी मित्र ज्याच्यातून आपला पक्ष वाढू शकतो. तुम्ही नेहमी महाराष्ट्राला सांगता की बाबा आपण स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचार, अरे त्या इकडे खुर्चीवर बसा ना ताई, तुम्ही उभे का, त्यांना एक खुर्ची द्या बाबा, इथं आहे ना खुर्च्या, बसा. तर या संदर्भामध्ये आपण सगळेजण काम करताना इथंही पुरुष मंडळी निलेश उभे आहेत, तिथं खुर्च्या नाहीत काय, जरा जास्त तो ठीक आहे. तर या सगळ्यांनी प्रयत्न करून आजचा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम जुळून आणला, त्याबद्दल मी सर्व मान्यवरांचं, विशेषतः दोन्ही आमदारांचं, विष्णुपंतजींचं आणि प्रयत्न करण्याच्या करता ज्यांनी मदत केली, सहकार्य केलं, त्यांचं मत परिवर्तन केलं, अशा सगळ्या मान्यवरांना मी धन्यवाद देतो, त्यांचे मनापासून आभार देखील मानतो. मित्रांनो, मी महाराष्ट्रामध्ये सांगत असतो की बाबा आपला पक्ष शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने पुढे चाललेला आहे. आताही काही जळगावची मंडळी मला भेटलेली होती, आणि बाजाज पाटलांनी आणि इतर माझ्या सहकारी मित्रांनी काही मान्यवरांना भेटवलं आणि त्यावेळेस ते सांगत होते की दादा आम्ही ह्या समाजाचे, पण आम्हाला काम करताना ही अडचण येते, आम्हाला ती अडचण येते. वास्तविक मी नेहमी सांगतो की शिवाजी महाराजांनी जसं सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि त्याच्यातून हिंदवी स्वराज्य उभं राहिलं आणि तोच धागा पकडून त्याच विचारधारेने खरं तर राज्य पुढे जाऊ शकतं, देश पुढे जाऊ शकतो, असं आपल्या पक्षाची भूमिका आहे, आपल्या पक्षाचं मत आहे. आणि ते सगळं करत असताना देवळाली मतदारसंघ एकेकाळी सरोज म्हणाली तसं
तसा शिवसेनेचा पालेकिल्ला बरेच दिवस ह्या भागातनं आमचे काही सहकारी तिथं सातत्याने निवडून येत होते, ते शिवसेनेमधनं निवडून येत होते, परंतु नंतरच्या काळामध्ये त्या गोष्टीला ब्रेक लावण्याचं काम हे सर्वोच्च निमित्तानं मला आठवतंय मागे म्हणजे 2024ची नाही 2019च्या निवडणुकीमध्ये सगळ्यांनी मला सांगितलं की बाबा आम्ही सगळे प्रयत्न करत होतो, आमचे देवीदासजी असतील, विष्णुपंतजी असतील, अनेक मान्यवर त्याच्यामध्ये मला अरिंगळेजी असतील, खूप जण सांगत होते की दादा आपल्याला प्रयत्न केला पाहिजे, नेहमी आम्ही ज्या व्यक्तीला उमेदवारी द्यायचो तो प्रत्येक वेळेस पराभूतच व्हायचा, मग ते काय मिली बघत होती का काय मला काही कळलं नाही. आम्ही मराठीत तो सांगायचा नाही दादा यावेळेस बघा मी निवडूनच येणार, तुम्ही काही काळजीच करू नका, पुन्हा यायचा. अरे दादा आम्ही पडलो, मला वाटतं 4 वेळा 3 वेळा तेच साधा तेच सांगतोय, पण मी मुद्दाम नाव घेतलं नाही, ते म्हणत राव पडलो तर पडलो, माझा पंचनामा केला आणि तो नेहमी मग सांगायचा असं असं निवडून येतो. पण यावेळेस एक 19ला नवा चेहरा म्हणून सरोज आपली भगिनी आपल्या बरोबर आली आणि तो सगळ्यांनी तिथं साथ दिली आणि त्यानंतर आपण 19 ते 24 बऱ्यापैकी कामं करू शकलो. 1-1.5 वर्षामध्ये काम करता आलं नाही, परंतु उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात आपण असताना नंतर एकनाथराव शिंदे साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये गेल्यानंतर देखील चांगल्या प्रकारे निधी देण्याचा प्रयत्न आपण केला आणि तिचाही सातत्याने पाठपुरावा असायचा. बाकीचे सगळे सहकारी मित्र मदत करायचे आणि त्याच्यातून पुन्हा आपण 2024ला पण यश मिळवलं. माझी हीच भूमिका आहे. नाशिक जिल्हा तसा बघितलं तर महत्वाचा जिल्हा आहे, फार मोठी ताकद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ग्रामीण भागात विशेषतः मिळाली. तसा तुमचा देवळाली मतदारसंघ काही ग्रामीण आणि काही शहरी असा मतदारसंघ आहे. त्याच्यामुळे उद्याच्या काळात आपल्या महानगरपालिकेच्या निवडणुका, आपल्या नगरपालिकेच्या निवडणुका, जिल्हा परिषद, तालुका पंचायतीचा किती भाग येतो याच्यामध्ये 4 गट म्हणजे 4 दुने 8 तालुका पंचायत आणि 4 जिल्हा परिषद असे गट त्याच्यामध्ये येतात. गट आणि गट तर तिथं पण 4-4चे 2 प्रभाग आपल्या महानगरपालिकेचे. शिवाय यावेळेस काय झालंय, आपल्याकडे कुंभमेळा 2027ला येतोय. कुंभमेळा तर महत्वाचा व्यवस्थित झालाच पाहिजे, पण यावेळेस आमचा प्रयत्न असा आहे की काही चांगली कामं त्या निमित्तानं इतकी चांगली कामं करायची की कायम पुढं देखील भाविकांना येण्याच्या करता, तिथल्या स्थानिकांना पण व्यवसाय करण्याच्या करता त्याचा फायदा व्हावा अशा प्रकारचे प्लॅन आपण केलेले आहेत. प्रवीण गेडाम म्हणून आयुक्त आम्ही तुम्हाला यावेळेस दिलेले आहेत. तुमच्या कॉर्पोरेशनला पण लेडी आयुक्त त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि त्याच्या सतत बैठका आमच्या होत असतात. सगळ्यांचं त्यांचं सरोजताईंचं असेल किंवा आपल्या हिरामण खोसकरांचं असेल, ह्यांचं सगळ्यांचं सांगणं मला असतं की दादा या निमित्तानं हॉस्पिटलची कामं व्हावी, बेड वाढवून द्यावेत, इतर रस्ते आमचे चांगले त्या ठिकाणी व्हावेत. आमचा प्रयत्न आहे की केंद्र सरकार NDA मध्ये आपण त्यांचा घटक म्हणून काम करतो. केंद्राचा पण निधी कसा अधिकचा ह्या गोष्टी करता आणता येईल. जसं तुम्हाला आठवत असेल माझ्या गुरुतागद्दीचा कार्यक्रम झाला होता नांदेडला, त्यावेळेस फार मोठा निधी त्या काळात 1,500 कोटी रुपये आम्ही सेंट्रलकडनं आणलेले होते आणि त्याचा फायदा नांदेडच्या शहराच्या विकासाच्या करता झाला. नदीला पण चांगले घाट वगैरे आपण बांधून घेतलेले होते. तशा पद्धतीनं दर 12 वर्षांनी अशा पद्धतीनं कुंभमेळा येत असतो आणि आता पूर्वीच्या तुलनेमध्ये निधी पण जास्त द्यायला सुरुवात झालेली आहे. तुम्ही आता बघितलं याच्या आधी मध्ये देश पातळीवरचा कुंभमेळा उत्तर प्रदेशमध्ये झाला, त्यावेळेस आपण सगळे ऐकायचो इतके लाख लोक आले, तितके लाख लोक आले, इतक्या लोकांनी दर्शन घेतलं. शेवटी प्रत्येकाची कुठे ना कुठे श्रद्धा असते, त्यांच्या श्रद्धेला आपण मान सन्मान दिला पाहिजे. परंतु हे सगळं करत असताना इतर पण जाती, धर्म, पंथ त्यांना पण त्यांच्या जातीमध्ये, धर्मामध्ये, पंथामध्ये जे काही कार्यक्रम होतील त्याला पण आपण हातभार लावला पाहिजे किंवा त्यालाही आपण सहकार्य केलं पाहिजे. अशा प्रकारची साधारण भूमिका महायुती सरकारच्या माध्यमातून आम्ही सगळेजण काम करत असताना आमच्या डोळ्यासमोर असते. ही गोष्ट देखील आपण सगळ्यांनी लक्षात घ्या. आज खरं तर
ह्याला जोडून अजून एक कार्यक्रम झाला आहे, मी त्याचा उल्लेख करतो. आमचे युवकचे अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जळगाव जिल्ह्याचे अरविंद बंगालसिंह चितोडिया, त्यांना चव्हाण म्हणून नावाने पण ओळखलं जातं, पण जास्त चितोडिया नावाने ते प्रसिद्ध आहेत. त्या अरविंद चितोडिया यांनी एक चांगल्या प्रकारे युवा संवाद ग्राम संपर्क अभियान सुरू केलेलं आहे आणि तहसील कार्यालयामध्ये गेल्यानंतर आपल्या तालुक्यातील तिथल्या लोकांना, तिथल्या सहकाऱ्यांना काय काय योजना राज्य सरकारतर्फे चाललेल्या आहेत, केंद्र सरकारतर्फे चाललेल्या आहेत. मित्रांनो, मी जसा पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री तसा बीड जिल्ह्याचा पण पालकमंत्री परवाच मी गेलो होतो. आता उद्याच्या 14 तारखेला पण मुक्कामाला जाणार आहे, 15 तारखेला मी झेंडावंदन तिथं करणार आहे. माझा सतत प्रयत्न हा असतो की आपण तिथं गेल्यानंतर तिथले प्रश्न सुटावेत, तिथल्या लोकांच्या अडचणी सुटाव्यात, स्वच्छतेला महत्व द्यावं, त्याच्यामध्ये लोकांना चांगल्या सवयी कशा लागतील अशा प्रकारचा प्रयत्न त्या ठिकाणी करावा आणि ह्याच्यातून पुढे जात असताना आपली संघटना पण मजबूत व्हावी, महायुतीला पण त्याच्यातनं पाठबळ मिळावं अशा प्रकारचा आमचा सगळ्यांचाच, मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, आम्ही सगळे मंत्रिमंडळामध्ये काम करत असणारे असू, आमचा सगळ्यांचा हा प्रयत्न आहे. थोडंसं यावेळेस नाशिकनी जास्त जागा दिल्या त्याबद्दल दुमत नाही, पण नाशिकला पहिले तर 2 मंत्री दिलेले होते, आता पण तिसरे मंत्री भुजबळ साहेबांच्या रूपाने मिळाले. त्याच्यावर हरी जिरवाळ, माणिकराव कोकाटे, छगन भुजबळ साहेब असे 3 मंत्री तुम्हाला दिलेले असल्यामुळं काही झालं तर तुम्हाला जिल्हा परिषद आणावी लागेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तालुका पंचायत त्या ठिकाणी आणावी लागेल. परंतु नुसतं मी भाषणात सांगून तसं होणार नाही, त्याकरता तुम्ही देखील फील्डवर तुमच्या गावात असेल, तुमच्या वाडी वस्तीवर असेल, तिथं काम करावं लागेल, तिथं आपल्या संघटनेची सभासद नोंदणी वाढवावी लागेल. जर कुठं काही कुणाच्या मनभेद असतील, मतभेद असतील, त्याच्यामध्ये त्यांनाही समजून सांगण्याचं काम करावं लागेल, युवकांनाही बरोबर जोडावं लागेल, महिलांनाही बरोबर त्या ठिकाणी घ्यावं लागेल. महिलांनीच खऱ्या अर्थाने हे सरकार आणण्याच्या करता खूप मोठा हातभार लावला हे मी महाराष्ट्रामध्ये सगळीकडेच कबूल करतो आणि त्याच्यामुळं लाडकी बहिणींना जसं आपल्याला साथ दिली तसं इतर पण शेतकरी समाज आहे. आज शेतकऱ्यांच्या करता देखील मोठे कार्यक्रम आम्ही हातामध्ये घेतलेले, ते शेतकऱ्यांच्या करता आपण राबवतोय. युवकांच्या करता आम्ही इनोव्हेशन सेंटर, इन्क्युबेशन सेंटर आम्ही आता नाशिकला पण सुरू करतोय. दरवर्षी 7,000 विद्यार्थी त्याच्यातून कुशल म्हणून बाहेर पडतील. अलीकडच्या काळात काय होतं, इंडस्ट्री मोठ्या प्रमाणात. आजच मी सकाळी देवगिरीला असताना हे काही जण गुलाबराव देवकर, अनिल भाईदास पाटील, हे बाकीचे सगळे योगेश वगैरे लोक मला भेटायला आले होते. इव्हन आमचे हे पण उमेश नेबाडे आले होते, अरविंद आला होता. मी त्यांना म्हणलं आपण इथं जमणारच होत, तिथं ये, तिथं आपण त्याला झेंडा दाखवू. ते त्यानं जे काही युवा संवाद ग्राम संपर्क अभियान सुरू केलेले, मी मगाशी सांगत असतानाही सांगत होतो की खूप मोठ्या योजना केंद्राच्या राज्याच्या. मित्रांनो, केंद्र सरकारच्या तर घरबांधणीचा जो कार्यक्रम आहे तो आपल्याला 20 लाख घराचा दिलाय. 3 कोटीचा कार्यक्रम देश पातळीवर आणि मी बीडला आढावा घेत होतो पालकमंत्री म्हणून. त्याच्यामध्ये आता लाभार्थी मिळत नाही आणि पूर्वीच्या अटी शिवराजसिंह चव्हाणांनी खूप कमी केल्या. आम्ही त्यांना म्हणलं मोटरसायकल तर अलीकडे काय खांदी बांधणी करणारे माणसाकडे पण म्हणलं मोटरसायकल असते, ती मोटरसायकलवर येतो, आमच्या शेतावर गाडी साईडला लावतो बांधावर आणि खांदी बांधणी करून ते निघून जातो. त्याच्यावर म्हणलं त्याचं फार आता मोटरसायकलवाला श्रीमंत असतो असं समजण्याचं कारण नाही. आमच्या लहानपणी जसा सायकल लोक वापरायचे तसं त्यावेळेसचा सायकल वापरणारा आता मोटरसायकल वापरतो, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्याच्यामुळे म्हणलं तुम्ही ते त्याच्या अटी शिथिल करा. तर त्यांनी तो निर्णय घेतला आणि त्याच्यावर त्या अटी शिथिल झालेल्या आहेत. माझी सरोजाईला विनंती, रमणला विनंती आहे, बाकीचे जे काही आमदार आणि इतर मान्यवर आहेत त्यांना सगळ्यांना, विष्णुपंतजी, आमचे देवीदासजी, सगळ्यांनाच मला सांगायचं की बाबांनो, आपापल्या भागामध्ये अशा पद्धतीनं घरकुलाचा कार्यक्रम मोठा राबवण्याच्या करता. आणि काय होतं, बरेच जण राज्य सरकारकडनं जो निधी मिळतो त्याच्यात स्वतःचा पण हातभार घालतात आणि खूप छान घरं करतात. म्हणजे आम्ही साव्या देण्याचा कार्यक्रम मी ते बघत होतो, फोटो इतके खुशीत सांगत होते लोक. आणि त्याला आम्ही 5 ब्रास वाळू ही पण फुकट त्या ठिकाणी मोफत देतो अशा पद्धतीनं. कारण इथं देशाला उद्याच्या 15 तारखेला झेंडावंदन आपण करणार आहे. स्वातंत्र्य दिनाचं जवळपास 78 पूर्ण होतील, म्हणजे 78 वर्ष पूर्ण अशा पद्धतीने
पद्धतीनं इतका काळ गेला तरी देखील अजूनही आपल्यातले खूप जण बेघर आहेत. आपल्यातल्या खूप जणांना जो काही योजनांचा फायदा मिळाला पाहिजे तो मिळाला नाही आणि म्हणून या वेगवेगळ्या योजनांचा फायदा आपण देण्याचा प्रयत्न करतोय. त्याचा पुरेपूर आपण उपयोग करून घेतला पाहिजे आणि तुम्ही जेवढं त्या निमित्तानं लोकांच्या जवळ जाल तेवढं पक्ष वाढायला पण त्याच्यातनं मदत होणार आहे. सरकारच्या बद्दल चांगलं मत होण्याच्या करता होणार आहे. जे मान्यवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये येत आहेत ते आपलीच माणसं आहेत. म्हणजे काही आपण फार वेगवेगळे लोक आहोत असं काही समजण्याचं कारण नाही आणि त्यांना आपल्याला नवा जुना वाद न घालता सगळ्यांनी मिळून मिसळून काम केलं पाहिजे अशा प्रकारची भावना मी या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आवर्जून तुमच्या सगळ्यांच्या समोर स्पष्टपणे मांडतो. आणि हे जे आमचा अरविंद चितोडे यांनी पण जो कार्यक्रम घेतलेला आहे तो पण अरविंद तो कार्यक्रम तिथं चांगला राबवा. उद्याच्या जळगावच्या कार्यक्रमाला मी जाणार आहे. जळगावला पण मोठ्या प्रमाणावर काही पक्षप्रवेश त्या ठिकाणी होत आहेत. नंतर नंदुरबारला पण आपल्यामध्ये काही वेगवेगळे पदाधिकारी माजी मंत्री माजी आमदार हे आपल्या पक्षामध्ये प्रवेश करतायत. शेवटी आपल्याला बँकेचं राजकारण करायचंय. हे करत असताना जुन्या लोकांनी असं मनात आणून आपण अडचणीच्या काळात पक्षाबरोबर राहिलो नाही आता नवी येता येत आणि मग ते आपलं कसं काय होणार मग आपल्याकडे कोणी बघणारच नाही. तुमच्याकडे बघणार त्यांच्याकडे बघणार बघायला काही आपल्याला हरकत नाही. फक्त काम केलं पाहिजे. नुसते जागा आणून बसू नका. त्याच्यातनं रिझल्ट द्या त्याच्यातनं काम करा. कारण आम्ही देखील सुरुवातीच्या काळामध्ये आलो त्यावेळेस आम्ही कशाचं हायगाई केली नाही. लोकांच्यात गेलो लोकांच्यात बसलो लोकांच्यात काम केलं की समाज आपल्या पाठीशी उभा राहतो. हा अनुभव आम्ही अनेकांनी घेतलेला. तशा प्रकारे आता हिरामण पण माग मी तो जरी काँग्रेसमध्ये असला विकास आघाडीचं सरकार असल्यामुळे मला तर त्याचं काम करावं लागतच होतं. परंतु ती नंतर इतका सारखा नरहरीच्या बरोबर असायचा कळायचंच नाही टोपी नरहरीची आहे काही हिरामणची आहे. सगळे गोंधळून जायचे. पण ती काय कुणाच्याही इकडे जायचं काम करून घ्यायचं काकारी बाबारे मामारे करायचा आणि त्या पद्धतीनं करायचं. मग मी त्याला म्हणलं की आता त्याच्यावर खूप प्रेशर होतं वेगवेगळ्या लोकांचं. तुम्ही आमच्याकडे या आम्ही तुम्हाला हे देऊ आम्ही तुम्हाला ते देऊ. परंतु त्याचा ओढा आपल्याकडे होता कारण तो पूर्वाश्रमीचा आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जिल्हा परिषदेचा सदस्य होता इगतपुरीचा. पण काँग्रेसला ती जागा गेली. काँग्रेसकडं हे नव्हतं उमेदवार नव्हता आणि मग काँग्रेसनी आपला तो उमेदवार आपण त्याला दिला. परंतु त्यांनी नंतर सतत आपल्याशी परंतु मध्ये काय व्हायचं ते हिरामणचं सरोजच जमायचं नाही. आयला म्हणलं कप्पा आणि मला सरोजची पण गरज आहे आणि मला हिरामणची पण गरज आहे. आणि हिरामणचा काही भाग हा सरोजच्या विधानसभा मतदारसंघाला जोडलेला आहे. मी हिरामण म्हणायचो मला अरे हिरामण असं नाही रे आपलीच घरची मुलगी आहे आपलीच बहीण आहे जरा समजून घे अमकं कर तमकं कर. पण काय गडी असं करायचं. शेवटी मी नरहरीला सांगितलं याला सांगावं काहीतरी कर कारण एक एक जागा महत्वाची होती. तशा पद्धतीनं आपल्याला आपली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं वातावरण हे आपल्या उत्तर महाराष्ट्रामध्ये वाढवायचं आहे. अनिल वायदास पाटील आमचे गुलाबराव देवकर किंवा आमचे त्या ठिकाणी योगेश डिसले किंवा उमेश नेमाने किंवा आमचा अरविंद चितोडियाचे वडील बंगालसिंह चितोडिया सगळेच जण आपापल्या परीनं काम करतायत. त्याच्यामुळं त्यांनी पण तिथं थोडंसं अधिकचं लक्ष द्यावं अशी म्हणजे स्पष्ट त्यांना सूचना आहे विनंती आहे. आणि ह्या पद्धतीनं आज आमच्या हिरामण कोसकर साहेबांच्या त्र्यंबकेश्वरचे पण काही सहकारी मित्र मी त्यांची नावं आता वाचून दाखवली आणि त्याचबरोबर आमचे हे सरोज आहिरे यांच्याही मतदारसंघातले विशेषतः आता आपले शरदराव तर गायके सभापती नाशिक तालुका शेतकरी संघ यांचे आहेत आणि बाकीचे विष्णुपंत थेटे वगैरे इतर ह्याच्यात किंवा सचिन पण संचालक मराठा विद्या प्रसारक मंडळामध्ये आहे. खर तर सचिन यांचा पुतळे इकडं चुलता इकडे बरोबर नाही. पण बरं झालं सचिन तू आला तुझं मनापासून स्वागत आहे. प्रहारचे पण संतोष गांधी आणि अलीकडे बघा तुम्ही काही लोक विकासाचं काम करण्याच्या ऐवजी टीव्हीवर रोज काहीतरी बोलत असतात. काय त्यांना हौस आली मला तर काही कळेल.
टीव्ही लावल्यावर ह्यांचे चेहरे बघावेच लागतात आणि हे चॅनलवाले ते दाखवतातच आणि मग आम्हाला म्हणतात हे असं असं म्हणलं, तुमचं काय म्हणणं, तुमचं काय म्हणणं. अरे आमचं काय म्हणणं आहे, आमचं काम, आम्ही कामाची माणसं आहे, आम्ही विकास करणारी माणसं आहे. त्याच्या बाबतीत कुठं चुकत असेल, त्याच्या बाबतीमध्ये काही आम्ही कमी पडत असू तर ते लक्षात आणून द्या, आम्ही लक्ष घालू. पण आज आता तुम्ही बघा, काल पण काहीतरी विरोधी पक्षांनी केंद्रामध्ये ते निवडणूक आयोगावर हे काढलेलं होतं, मोर्चा का काहीतरी काढलेला होता. आता त्याच्याबद्दल एवढे काही प्रसिद्धी होतं काय, विरोधी पक्ष निवडून आला की ईव्हीएम मशीन चांगलंय, सगळे चांगलंय, पराभूत झालं की त्या ईव्हीएम मशीनला शिवाय घालायचे, पराभूत झालं की निवडणूक आयोगाला त्या ठिकाणी नावं ठेवायची. मित्रांनो, मी देखील अनेक वर्ष, मी तर बारामतीचा 8 वेळेला आमदार, 1 वेळेला खासदार, 9 निवडणुका मी केल्या. कधी आम्ही त्या भानगडीतच पडत नाही की काय यादी वाढवा, यादी कमी करा, काय करायचं, आपलं काम करत राहायचं. पण कुठंतरी काहीतरी झालं की त्याच्यामध्ये तेवढ्यावरच मर्मावर बोट ठेवायचं आणि इथं असं झालं, तिथं तसं झालं. चुकीचं झालं असेल तर निवडणूक आयोगाने तपासावं ना. आज न्याय व्यवस्था आहे, आज सुप्रीम कोर्ट आहे, हायकोर्ट आहे, सेशन कोर्ट आहे, वेगवेगळी न्याय व्यवस्था आहे ना. आता लवकरच आपण मुंबई हायकोर्टाचं बेंच कोल्हापूर सुरू करतोय. मला वाटतं 17 का काहीतरी तारखेला सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिस 18 तारखेला वेळ दिलेली, बरेच वर्षाची मागणी. ती मागणी तिकडच्या लोकांना मुंबईपर्यंत येणं थोडंसं लांब पडतं. जसं विदर्भवाल्यांना नागपूरला बेंच आहे, त्याच्यावर त्यांना विदर्भवाल्यांना नागपूर सोयीचं पडतं. आपल्या मराठवाडा आणि तुम्हाला उत्तर महाराष्ट्राला पण औरंगाबाद बेंच दिलेलं आहे, त्याच्यावर तुम्हाला तिकडे नंदुरबार, जळगाव, धुळे, माझं ह्यांना औरंगाबाद त्यातल्या त्यात मुंबईच्या पेक्षा जवळ पडतं. आणि इकडं आमच्या कोकणवासियांना मुंबई जवळ पडतं आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांना विशेषतः कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि तिकडे सोलापूर ह्या लोकांच्या करता ती मागणी होती. आता रस्ते पण बऱ्याच अंशी चांगले झालेले आहेत, त्याच्यामुळे सोलापूर पण माणूस लगेचच कोल्हापूरला त्या नवीन रस्त्याने पोहोचू शकतो. लोकांची सोय व्हावी ही त्याच्या पाठीमागची आमची सगळ्यांची भूमिका आहे, धारणा आहे. आणि त्या पद्धतीनं अलीकडच्या काळामध्ये थोड्या केसेस पण वाढलेल्या आहेत. प्रत्येकाला आपल्याला न्याय मिळाला नाही की ते न्यायालयामध्ये जात असतात, काही वेगवेगळ्या मॅटर असतात, त्याच्या खोलात मी जास्त जात नाही. पण ह्या पद्धतीनं सगळं चाललेलं आहे. माझी तुम्हाला विनंती आहे की अशा पद्धतीनं कामं सरोज आहिरे आणि आमचे हिरामण आणि बाकीचे सगळेजण या बाबतीमध्ये आपण करतोय. जळगावचा पण 17 तारखेला आम्ही कार्यक्रम घेतलाय. जवळपास 20,000 आदिवासी बांधव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत. आमच्या प्रतिभाताई शिंदे, तुम्हाला नाव ऐकून माहिती असेल, त्या खूप चांगलं काम गरीब घटकाच्या करता करतात आणि त्या आपल्या पक्षामध्ये लोकसंघर्ष योगेश फार अभ्यास आहे त्याच्यामध्ये, लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रमुख. आणि मध्ये आम्ही अनिल भाईदास पाटील वगैरे मान्यवरांनी त्याच्यामध्ये चर्चा घेऊन त्यांनी आणली, सगळ्यांनीच त्याच्यामध्ये हातभार लावला. अशा पद्धतीनं चांगल्या चांगल्या विचाराची लोक, ज्याच्यातून जनाधार वाढणार आहे, ज्याच्यातून आपली पक्षाची ताकद वाढणार आहे, आपली इमेज वाढणार आहे. शेवटी या सगळ्या गोष्टी राजकारणामध्ये खूप महत्वाच्या असतात बाबांनो, आणि त्या पद्धतीनं आपण सगळेजण मिळून काम करूया. आज या सगळ्या मान्यवरांच्या प्रवेशाच्यामुळं निश्चितपणे आमच्या त्र्यंबकेश्वर, आमच्या देवळाली आणि इगतपुरी विधानसभा, देवळाली विधानसभा या ठिकाणी त्याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. आपण मिळून मिसळून, विष्णुपंजी तुम्हाला पण तिथं लक्ष द्यावं लागेल, देवीदासजी आहेत, बाकीचे सगळे सहकारी आहेत, तिथं कुठेही वाद होणार नाही. ह्याच्यातलं जर चांगले कोणी इलेक्टिव्ह मेरिट असणारे असतील तर त्यांना पण उद्याच्या काळामध्ये तिकीट देण्याच्या करता आपली कुठली अडचण येणार नाही, त्याच्यात कुठेही आपले वाद होणार नाही. आपण एक परिवार म्हणून एकमेकाला आधार देण्याचं काम करू, साथ देण्याचं काम करू. आणि अरविंद, तू पण जो काही कार्यक्रम हातामध्ये घेतलाय, इथं जे काही 2 लोकसभा मतदारसंघ तुमच्याकडे पूर्णपणे आहे, तर त्या दोन्ही लोकसभा मतदारसंघामध्ये चांगल्या पद्धतीनं संघटना
अनिल बैदाजी असतील, बाकीचे सगळे सहकारी असतील, सगळ्यांनी मिळून मध्ये तर आपला मोठा कार्यक्रम डॉक्टर सतीश पाटील असतील, गुलाबराव देवकर असतील, तर अनेक मान्यवर असतील, त्यांनी पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. परंतु आपण आता अधिक चांगल्या पद्धतीनं तिथेही काम करावं अशा प्रकारची माझी त्यांनाही सूचना आहे. आणि तेही अभियान आज मी तिथं फ्लॅग दाखवला आणि ते आमच्या अरविंदचं तरी नाव दिलंय युवा संवाद ग्राम संपर्क अभियान अजित पर्व, अशा पद्धतीनं तेही अभियान सुरू झालेलं आहे. अशाच पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारे अभियान हे केली पाहिजे, सुरू केली पाहिजे आणि लोकांच्यात राहिलं पाहिजे. सतत लोकांच्या अडीअडचणी, प्रश्न, त्यांच्या समस्या त्या जर सोडवल्या तर बाबांनो खूप चांगला फायदा संघटनेला होतो. संघटनेमध्ये काम करणाऱ्या इतरांना पण त्याचा उपयोग झाल्याशिवाय राहत नाही. तुम्ही अनेक जण वेगवेगळ्या संस्था चालवतात, त्या संस्था चालवत असताना पण चांगल्या पद्धतीनं संस्था चालवण्याचा आपण सगळ्यांनी प्रयत्न करा अशा प्रकारची विनंती देखील. कारण काही सोसायटीचे चेअरमन आहेत, माजी चेअरमन आहेत, असे वेगवेगळ्या पदावर आता कैलासकीय विकास सोसायटी महाबळेश्वरचे चेअरमन आहेत, काही माजी सरपंच आहेत, काही सरपंच आहेत, असे वेगवेगळ्या म्हणजे जिथं कुठं लोकांचे संबंध येत असतात अशी सगळी कामं तुम्ही ऑलरेडी करतायत. आणि त्याच्यामुळं या पक्ष प्रवेशाच्यामुळं निश्चितपणे आपल्या तुमचा आणि संघटनेतल्या बाकीच्या सहकारी मित्रांचे कुठल्या काही अडचणी येणार नाहीत. मी तर दर आठवड्याला 3 दिवस मुंबईमध्ये असतो आणि 4 दिवस मी पण आता दौऱ्याला दिलेले आहेत. त्याच्यामुळं तुमच्याकडे पण काही कार्यक्रम विष्णोपातचे घ्यायचे असतील तर तुम्ही घ्या. कारण बघता बघता दिवस संपून जातील आणि डिसेंबर महिना येईल आणि नेमक्या जिल्हा परिषद, तालुका पंचायत, लोकसभा, नगरपालिका, महानगरपालिका ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या आपल्याकडे येतील. त्याची तयारी आतापासूनच तुम्ही सगळ्यांनी केली पाहिजे. तुम्ही पण विष्णोपतजी हे सगळे आमदार त्यांना घेऊन ज्याला त्याला आपापल्या भागामध्ये दौरे काढायला सांगितलं पाहिजे. संघटनेच्या तालुका अध्यक्षांना सांगितलं पाहिजे. सगळ्यांनीच हातभार लावला. ज्या भागात आपले आमदार नाही तिथं पण आपल्याला लक्ष त्या बाबतीमध्ये द्यावं लागेल. तिथं पण चांगले चांगले जिल्हा परिषदेला 100% निवडून येणारे उमेदवार चांगले आहेत. त्यांची नावं घेत नाही, परंतु मला चांगली ती गोष्ट माहिती. ह्या पद्धतीनं आपण सगळेजण मिळून काम करूया. आज तुम्ही सगळेजण पक्षप्रवेश करताय त्याचं मनापासूनचं समाधान मला आहे आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मनापासून स्वागत करतो आणि आपल्याला पुढच्या वाटचालीच्या करता शुभेच्छा देखील देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. सर्वांना विनंती आहे, आपण पक्ष प्रवेश करत असताना आम्ही